यांच्या चरणी प्रथम विनम्र अभिवादन करतो। याच्यानंतर राजे बोलणार आहेत। एकानं सुद्धा जागा सोडायची नाही, कारण त्यांनी उलट केलं। ते म्हणले आधी राजे बोलणार आणि मग मी बोलणार। बाबा, मी राजगादीचा सन्मान करतो ना, मी आधी कसं बोलणार, नंतर कसं बोलणार राजाची? मी जास्तीच बोलणार नाही। मी काय करतोय, काय करणार आहे यापेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलं हे माझ्यासाठी महत्वाचं। मी हटणार नाही, हे तुम्हाला शब्द दिलेला आहे, त्यात मी मागे सरकणार नाही। पण एक सांगतो, तुमच्या गोताळ्यात पाहिलेच म्हटलं बोल, अर्धच खेसा खिशी आहे तुमचं, आमचं राहिलं बाजूला। काय इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणजे तुम्हाला जे ट्रोल करत होते तेच मला करते, पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आईला घोडे नाही होते। मी कसा मी मोजे फिजिक नसतो आणि मी काही समजत बी नाही। मला माझ्या जातीवर प्रश्न विचारला आणखी याच्यात की तुम्ही प्रश्न विचारला आणखी याच्यात की तुम्ही नाव घेत नाहीत। मी तुम्हाला काय माहिती मी करतो का? कुठं बैठका घेता, कसल्या घेता, कोणाला डाग लावता, आणि मी काय नाव घ्यावा? अति सुरेश धसानाच एकटा काफी ना सगळ्याला पुरवला। मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो, एवढंच बोलणार आहे, याच्या पुढचं बोलणार नाही। जो आमदार, जो खासदार, जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असेल, मग तो भाजपचा असू द्या, नाही तर काँग्रेसचा असू द्या, नाही तर बेसरमाचा असू द्या, नाही तर शिवसेनेचा असू द्या, त्याच्या बाजूने ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभं राहायचं। मग तो कोणाचा असू द्या, आपलं वैयक्तिक जर काही असेल तर त्यानंतर बोल। प्रकाश दादा सुद्धा बोलले का नाही? संदीप भैया बोलले, परत ते विजय पंडित ते बोलले। आज गैरहजर आहेत का? पण समजा बोलले ना, पण बोलले ना हे सांगतोय मी, खासदार बोलले, मग पक्षाचं कोणत्या पण असू द्या, मी जाहीरपणाने सांगतो तुम्हाला, त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभं राहायचं शिका। जोपर्यंत आपल्या बाजूने बोलते तोवर आपण त्याच्या बाजूने, आपल्या सोडून पक्षाचं ओढायला लागलं तर ढकलून समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभं राहायचं। आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते, मला वाटतं पवार साहेब होते बहुतेक, इथे काढला फक्त बाजू ठरे, मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही, घ्या पाहणार बरं का? मग त्या थोपाट सुटल्या कोणकडे सुटत असते। पवार साहेब बोलले नाही रे, आवडणार रे पवार साहेब, आणि माझ्या का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले। ते असं म्हणले, आरोपी अटक होस्तर मागं सरकणार नाही। सरकार तुमच्या मागं कुठं सरकार? सरकार तुमचं सगळं लफडं तुमचं। ते आता नवीन एसपी आले ते तर कसा कसं लोक धरतं म्हणून बरं आहे, आला लय मी भर लागले दिसत टंगडीला धरून वडी कसा कसं आणताय सगळं इकडे। माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी, त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो। सत्ताधारी पक्षाचे पण इथे, विरोधीचे पण इथे, राजे साक्षीला हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे हो। तू एक काम कर,
तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा, त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहेत ते पुऱ्यामध्ये टाका, टेन्शनच मिटलं राव, कशाला मोर्चा काढायचे. मोर्चाच कशाला काढायचे, विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा. या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी, जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा, विरोधी पक्षाचे, सत्ताधाऱ्याचे, आणि मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नावं घेतली ते सगळे अटक करा. त्यांच्या मागचे हाका काका ती धरा, हाकी नसली ती धरा, जाऊन दे साडेसाती एकदाची मध्ये कळाला ताण. आम्ही पेठे तुमच्या मागे, तुम्हाला धक्का सुद्धा लागून जातो. संतोष भैयाच्या त्या लेकीच्या चेहऱ्याकडे बघा. इथं भाषण ठोकायला आलो आपण. त्या लेकराला दारात बाप दिसत नाही. त्या लेकराने बापाचं छत्र हरवलं. तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कुणी हात फिरायचं. तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला. तुमचे आमचे भाषण होत राहतील. तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावं लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा. आपण आपल्या जिल्ह्यात सुरू, मागा सरकायचा नाही कोणी. आणखीन एक सल्ला, धाडशीपणा हे आणखीन हल्ले करू शकते. आता वाट बघायची. कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जशाला तसंच आपण आता जशाला तस, आता जशाला तसं. हे किती दिवस धरत्यात बघू, पकडी देत का नाहीत बघू. अरे आपण मराठी आहेत, मराठे. पाणीच पाजायचं, यांना सोडायचं नाही. आता यांना आता पाणी पाजायचं. आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलतो ना, करीत असतो, तुम्हाला माहिती आहे. मग आपला काका कसं आहे, जे बोलतो ना मग ते आपण करत असतो. आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही. हात जोडून सांगतो तुम्हाला सगळ्या, मुख्यमंत्र्याकडे जा, त्यांना सांगा हे उचलून टाका. कोण कोण येत ना हे धरा. हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही. एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवाल आहे. जर नाही धरलं मी कसा कधी घडलं बरं का. तुमच्या पायावर हात लावून सांगतो, या लेकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही. तुमचा नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासरे नाहीत आमचे. आमचं लेकरू गेलं, आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू घुसलं, त्या लेकराचं तोंड सुद्धा बघू वाटत. कोणताही मराठ्याचा नेता, ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याची पाठराखण करून, संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंडोर वाढायचे. उपकार विसरायचे नाही. पण पुढच्या काळात सावध राहा. आरोपी सापडणं का नाही मोठी गोष्ट नाही. अरे आमची तर अशी फजिती गेली. आमचे फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले. आमचा एक पोरग मुंबईत 8 महिने होते. काय केलं तर कमेंट टाकली. कमेंट बोलला असेल काही, आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाहीत. ही किती मोठी गोष्ट, ही किती मोठी गोष्ट आहे. साधे 107चे पोरं सुद्धा, 107 म्हणजे सहज विषय, 154च्या नोटीसवाले सुद्धा नेऊन बसवले. तुम्हाला आरोपी सापडत नाही. सरकार आलंय, सरकार गोरगरिबाला न्याय देणार का नाही. संतोष भैयाचा हत्या झाली, परभणीचं प्रकरण झालं, राजगुरुनगरला झालंय, त्याच्यानंतर उरणमध्ये झालंय, काल धाराशिव मध्ये झालंय, आंबड मध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली. तरीही ते रॅकेट पकडलं जात नाहीये. परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं
मला सत्तेचं पाठबळ आहे, मला कोणी अटक करू शकत नाही. मी या पोरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय. मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीयवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडके हातात घ्यावा लागणार आहे. मराठ्यांना संपवायला निघाले जातीयवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असला आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तुम्हाला अवघड आहे. मग आम्ही जर खवळलो आम्हाला नाव ठेवू नका. आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी. आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीयवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो. तुम्ही सगळ्यांनी जावं, त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही 2 दिवसात 3 दिवसात सगळे पकडणार आहेत. आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारांना त्यांना पळून लावले त्याचंही कुटुंब आत टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेला घरी, त्यालाही मध्ये जाऊ द्या. काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपालाची तर लागते. विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते. एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते. राज्यपाल तुमचाच ते बिचारायला काही काम नाही, तेवढं काम तर होईल. एका झटक्यात तुमचं बी आडायचं कमी होऊन जाईल. तुमच्याला झपका वेगळाच येऊ ते टीव्हीवर बघलं का तुतारा झाली मध्ये लोक ते म्हणते. मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार. मग तो कोणी पण असो, तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार. माझी शेवटची विनंती, संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे. आणि कोणाचा बापाला 2 मंत्री नाही 50 बी केले ना कसलीच भागीदाराच्या आवड आली तरी हे मनोज येऊ दे. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण या संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेला मागे सरकायचं नाही. बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली. मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ सगळ्याला टाकी देईल. 100% असे आपण सगळे आशा व्यक्त करू. कारण आपल्या लेकरांना लेकीला न्याय मिळत 100% आपण समाज विश्वास ठेवू. मुख्यमंत्र्याला मनात